तर मित्रांनो आपण आलेलो आहे आज भाऊच्या एरियात, भाऊच्या गावाला. नमस्कार. आम्ही आलो आता डोंगर गाव पाट्याजवळ. हे बघा इकडे तळ आहे आणि त्याकडे आलो आम्ही असं शूटिंग करायचं. इकडे शांत वातावरण आहे त्यामुळे इकडे आम्ही येऊन बसलो आता. तर आम्ही आता एकदा शूटिंग करून घेतो. तर आपला व्लॉग किती दिवसापासून येला नव्हता, आपले कसे खराब होते. हा आणि आता तुम्हाला ब्लॉग दिसणार ते फक्त आता पाहत राहा. तर आम्ही काढून घेतो एकदा व्हिडिओ. चला मग हे रिस्टार आहे आणि हे आता हे पडद्या मागचं कार्यक्रम म्हणजे एडिटर भाऊचं वर जाण्याचं कारण म्हणजे पडदा यांचं मोठं आहे एडिटर. आणि हे समजा आता यांनी सुरुवात केलेली आहे, यांना सपोर्ट करा. यांची ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भाऊ काहीतरी बोला 2 शब्द. आता आलेलो आहे आम्ही रमेश भाऊ सुरडकर यांच्या सोबत. त्यांची आता शूटिंग घेणं चालू आहे. आता त्यांची शूटिंग आल्यावर तुम्ही त्यांचे रील पहा, त्यांना चांगला सपोर्ट करा. रमेश भाऊचे कळाले आत्ताय तर ते बसले खाली. आता ते भाऊ तिकडे शूटिंग चालू केली भाऊ ना. आता आम्ही एकदा शूटिंग करून घेतो मग बोलू आपण. तिकडे आपलं गेलं पुढे. ऍक्शन. अरे नेमकं झालं काय तुला? अरे आपल्या गावातला सोम्या आहे ना, हा. पोलीस झाला तेव्हापासून मग पोटच दुखरले. अरे देवा, अरे एवढं बरं ठीक आहे जाऊ चालेल. तर मित्रांनो रमेश भोसन त्याचे व्हिडिओ काढून झालेले आहे. तर ते तिकडे दुसरा व्लॉग बनवत आहे. तर आपण कसं आहे आता मध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे शिल्लोडमध्ये गेल्याच्या नंतर आपण तुम्हाला दाखवतो मी नजारा शिल्लोडचा. यायचं चालू आहे व्लॉग काढणं. तर हे बघू शकता तुम्ही. हे 2 शब्द बोलून घ्या आमच्यासाठी. ब्लॉग हा व्हिडिओ कॅमेरा चालू आहे ना. काय तर धन्यवाद पब्लिक. हे तळ इथे तुम्ही पाहिलं नसन. माशा बी 2-3 किलो आहे. घेऊन जा. मित्रांनो आम्ही आता घरी चाललेलो आहे. पद्धतशीर व्हिडिओ काढून घेतले. आता डायरेक्ट आकाश भाऊ गाडी चालवत आहे, मी मागे बसलेलो आहे आणि आम्ही आता घरी चाललो. मग आता पुढे जाऊन भलती भूक लागेल, काहीतरी खाऊ. आता नाश्ता पाणी करू. आकाश भाऊचं ID नाव आहे. तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट आपल्या घरामध्ये आलेलो आहे. घरात याला आपल्याला डायरेक्ट भलता टाइम झाला. आपण गाडीवर एवढं बोर झालो, तुम्हाला डायरेक्ट काय सांगू. डायरेक्ट आपला डायरेक्ट आल्या आपला फोटो लहानपणीचा डायरेक्ट पाहू शकता तुम्ही. असं होतं आपण लहानपणी. तर मित्रांनो घरी आल्याच्या नंतर बाजूच्या घरात पप्पा डायरेक्ट माशा तळ्यावरून माशा पकडून आलो त्या पप्पानं आपल्या. तर डायरेक्ट माशा तयार करणं चालू त्या एका साईडला. आपल्या तर डायरेक्ट अशी भूक लागून जाईल ना, तुम्हाला काय सांगू. मित्रांनो मी आता माशा खात आहे. हे बघू शकता तुम्ही खाजाखोरी. याच्यामध्ये एवढं काटे ना. मग जर माशा खाणं असेल ना डायरेक्ट इकडे आपल्याकडे तळ इथे समुद्र आपल्याकडे. अंधरीचं तळ कोणतं? डायरेक्ट अंधरीचं तळ आहे आपल्याकडे. डायरेक्ट माशा एवढं काट्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काय सांगू. डायरेक्ट तेव्हा तुम्ही तेव्हा याच्या आधी ते व्हिडिओ पाहिला असेल ना तुम्ही मासे करताना, तेव्हा तर त्यांनीच त्या खावा ठेव. पण आता काठी डायरेक्ट काटे